शिक्षा होईल, निश्चित शिक्षा होईल, त्या संदर्भातले सर्व आपण फास्ट ट्रॅक वगैरे सगळं केलेलं आहे. पण त्यांची जी मागणी आहे ती शक्य नव्हतं अंमलात आणणं आणि म्हणून या ठिकाणी शेवटी हा ट्रॅक उघडणं, वाहतूक सुरू करणं हे आवश्यकता होती. आणि म्हणून कुठेही असा पोलीस बळाचा फार वापर या ठिकाणी झालेला नाही. अतिशय सौम्य पोलिसांनी थोडंसं रेटारेटी केली, खरं आहे. 1-2 ठिकाणी गाडी उघडली असेल, पण पोलीसही तेवढेच या ठिकाणी जखमी झालेले आहेत. पोलीस किती रक्तबंबाळ झालेत हे आपण दाखवलेलं आहे. आणि म्हणून आपलं दोन्ही बाजू बघणं आपलं काम आहे, कर्तव्य शासनाचं. पण शासन निश्चित झालेली घटना आहे, निषेधार्ह आहे. त्यासाठी मी दुपारपासून या ठिकाणी बसलेलो आहे. केसरकर साहेब शाळेला भेट देऊन वगैरे या ठिकाणी गेले, त्यांनी सगळी चौकशा लावलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अतिशय पूर्ण लक्ष ठेवून ते बाहेर आहेत, दिल्लीला आहेत, पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवडलेली आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय रंग याला देऊ नये. माझी लाडकी बहिणीचे बोर्ड, माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन सकाळपासून माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन काही मंडळी, तेवढीच मंडळी तीच सकाळपासून तीच आहे, जशी की रोजंदारीने लावलीत का, आम्हाला हे बरोबर आवडलं नाही. ते बोर्ड घेऊन रात्री छापले गेलेत. प्रिंटिंग प्रेसवरून निरोप आला की तुमचे असे बोर्ड छापले जात आहेत. तर हे योग्य आहे का? मला वाटतं ही घटना एवढी तीव्र आहे, इतकी गंभीर आहे आणि त्याचा आपण राजकीय फायदा उगाच घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, मला असं वाटतंय. देखो 10 घंटे से ये आंदोलन चल रहा था. जो घटना घटी उसका तो निषेध हमने सबने किया. मैं खुद यहाँ दोपहर से आकर बैठा हूँ. सभी जो आंदोलन करता है उनके साथ में मैंने बातचीत की. 1 घंटा मैंने उनके साथ में बातचीत की. मैंने उनको रिक्वेस्ट भी की थी कि भाई आप रेलवे ट्रैक थोड़ा खाली कर देंगे तो अच्छा रहेगा. उनकी जो भी मांगे थी, जैसे ये केस फास्ट ट्रैक में दे दो, दे दी. उज्ज्वल जी निकम है एडवोकेट, उनकी नियुक्ति करो, वो भी हमने कर दी. उसमें उन्होंने कहा कि स्कूल के जो टीचर्स है, प्रशासक है, उनके ऊपर कार्रवाई करो, वो भी हमने कर दी. यहाँ केस दर्ज करने के लिए 10-11 घंटे लेट हो गए. पुलिस ऑफिसर पे कार्रवाई करो, वो भी हमने कर दी. सभी मांगे हमने पूरी कर दी. शासन को भी यही चाहते हैं, हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यही चाहते हैं कि सख्त से सख्त कार्रवाई ये आरोपी के ऊपर होना चाहिए और हमने किया है. उसके बावजूद सब ये आंदोलनकर्ता जो थे वो कह रहे थे कि उसको यही लाओ आरोपी को और ये हमारे सामने हमारे पास दे दो या फिर उसको यही फांसी लटका दो. अभी ये ऐसे हम लोग नहीं कर सकते. हम लोग ऐसा नहीं कर सकते क्योंकि यहाँ ऐसे कोई किसी को समझ नहीं कि भाई किसी ने गुनाह किया वही जगह पे उसको मार दो, ऐसा कोई कानून में है नहीं है. सुबह से आप लोग देख रहे थे कुछ लोग अच्छा प्रिंट बना के, कल रात को ही किसी ने प्रिंट करके रखा था. प्रिंटिंग वाले ने भी हमें बताया था कि भाई यहाँ कुछ लाड़की बहन के बारे में पोस्टर यहाँ पे प्रिंट किए गए हैं. और आज 2-3 पोस्टर लेकर वही लोग है 12 घंटे से वही 4-6 लड़के यहाँ पे खड़े एक भीड़ में वही बता रहे माझी लाड़की बहन, माझी लाड़की बहन, मुख्यमंत्री लाड़की बहन. मुझे लगता है ये घटना इतनी दर्दनाक है, इतनी गंभीर है और उसका कोई राजकीय फायदा लेने की अगर इसी तरह से कोशिश करते हैं तो मुझे लगता है ये बात उससे भी ज्यादा शर्मनाक है. देखो दो बार दोपहर में भी पथराव यहाँ पर हुआ. आप ही सामने थे, आप ही बता रहे थे, आपके चैनल से हम देख रहे थे. उसके बावजूद भी पुलिस ने कोई लाठीचार्ज इस पे नहीं किया. हम समझ सकते हैं क्योंकि घटना ऐसी है, लोगों को मतलब गुस्सा है, तनाव है, हम लोग समझ सकते हैं. उसके बावजूद भी पुलिस ने कई लाठीचार्ज दोपहर में भी 2 बार भी नहीं किया. लेकिन अभी हम हटेंगे ही नहीं, रात भर यही बैठेंगे तो बाकी लाखों लोग जाएंगे कहाँ, कैसे करेंगे हम लोग भी. तो इसीलिए थोड़ा छोटा सा ऑपरेशन, ये ऑपरेशन बोल नहीं सकते, आप नहीं बता, बस ट्रेन तुरंत शुरू हो जाएगी. राजकीय फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे. खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही. पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी असे सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर 10 तास झाले, 12 तास झाले त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी, मला हे तर खरं कमाल वाटते. म्हणजे ही घटना कुठली आहे, त्याची तीव्रता काय, गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये. फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे सोडून दिलं मी म्हणेल, काही ठराविक लोक. आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यामध्ये स्थानिक लोक किती आणि बाहेरचे लोक किती हे आता सिद्ध होईल. कारण कॅमेऱ्यामध्ये सगळे आलेले आहेत. हे जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते, अधिकार सगळ्यांना आहे,
आंदोलन करण्याचा, पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं, त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं, इथे मुद्दाम शासन विरोधी पोस्टर बॅनर लावायचे. मला वाटतं ही घटना, त्याची तीव्रता, त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे, मन सुन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे. इथे कोणी राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आता किती जण ताब्यात घेतला अजून मला आकडा माझ्याकडे आलेला नाही, मी विचारलेलं नाही. मी दुपारपासून इथेच आहे, मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी गृहमंत्री, त्यांच्याशी मी फोनवर सारखा संपर्कामध्ये आहे. आता आकडा कळेल, पण आधी पोलीस जखमी आहेत, त्यांनाही मी त्या ठिकाणी बघून घेतो. काही प्रवासी आहेत, मला वाटतं कोणी त्याच्यामध्ये जखमी, तुम्ही बघितलं की कोणी प्रवासी याचे जखमी झालेला नाही किंवा इथे आंदोलनकर्ते कोणी या ठिकाणी जखमी झालेले नाही माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी असतील तर त्यांनाही मी बघेल. क्या कार्रवाई करना, इन लोगों को शर्म आनी चाहिए. मुझे ऐसे लगता है कि ये घटना कितनी गंभीर है, कितनी दर्दनाक है. एक छोटी 3-4 साल के बच्चे के साथ कोई ऐसे एक व्यवहार करता है, अत्याचार करता है, और उसके बावजूद हम अपने पोस्टर बैनर लेके अपने कार्यकर्ताओं को 4 लोगों को यहाँ खड़ा कर देते हैं. मैं आपको बता दूंगा ये पोस्टर लेके कौन लोग खड़े और किसके करके. ये आपके कैमरे में, ये 10 घंटे से कैमरे में यही लोग, ये 10-12 लोग वही पोस्टर बैनर लेके वहीं पे खड़े हैं. तो ये कौन है, किसके संबंधित है? बिल्कुल राजनीति इसमें की जा रही है, इसमें राजनीति की जा रही है, मुझे ऐसे लगता है, और ये शर्म की बात है, मैं ये भी कहूँगा.